पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भाजी अगं असं ताटात हात घालतात का? वेडी मुलगी म्हणतील ना सगळे. पोट भरलं नाही का अजून आमच्या कृष्णीचं? अगं भरव हो घास. आम्ही कोणी नाही पाहत. अहो नाही, मी कृष्णीलाच भरवत होते पण गोंधळ झाला. पण आता मला समजतंय, अगदी एवढूसे काऊ चिव सारखे घास घेऊन सुद्धा आमच्या कृष्णीचं पोट भरतं कसं? म्हणजे प्रेमाने भरवलं तर अंगी लागतं. बरं का बाळ, आता या प्रेमातही एक वाटेकरी येणारे हो. म्हणजे वाघाचे पंजे. समजले नाही मला. कळेल हो, तुलाही कळेल. हा अगं ही कृष्णी पुन्हा उठली पानावरून. मी आले. कृष्णा आई. अगं हमे, या अवस्थेतही कशी का धांदरट तू? अगं सावकाश, पळू नकोस कृष्णाच्या मागे. ऐकत नाही. काकू, आणखी थोडी खीर वाढच कशी? वाढ वाटी भरून वाढ. नाही काय हो बळवंतराव, बातमी जास्त गोड आहे का खीर? हे काय? अहो निदान आजचा दिवस तरी विश्रांती घ्यायची. ते काही नाही, ते काम बंद करा आधी. गरम गरम हळद दूध आणले ना, ते घ्या. तब्येत बघा किती खालावली आहे. विश्रांती घ्यायची आता, दगदग करायची नाही. विश्रांती कसली घेताय यशोदाबाई? इतकी कामं खोळंबली आहेत, पटापट हाता वेगळी करायला हवी. उलट नेहमीपेक्षा दुप्पट वेगानं काम करायला हवं मी. अहो काम काय, ती जन्माला पुजली आहेत, ती होतच राहतील हो. तब्येत महत्वाची. आता हसतोय काय? मी काय खोटे खोटे रागे भरते होय तुम्हाला? एक वेळ ती कृष्णा ऐकेल, पण तुम्ही नाही बाई. अगं हसू नको, नाही तर काय करू? त्या तुरुंगामध्ये तुझ्यासारखे असे रागे भरणारं कोणी नव्हतं ना, म्हणून तुझं ते हॅमटेल पूर्ण तरी झालं. इतकी काही थट्टा करायची गरज नाही बाई. आता मला येतं नीट बोलता ते तुमचं ते हॅमटेल. काय? अहो ते बाई. यशोदा, आज बरेच दिवसांनी पौर्णिमेचा चंद्र बघितला असं झालं. तुझं हे असं रागे भरणं, हट्टानी जीव घालणं, रडणं, हे असं हसणं, त्या तुरुंगाच्या 4 भिंतींनी सगळं गिळून टाकलं होतं. काहीतरी कितीही साखर पेरणी केलीत ना, तरी मी काही तुम्हाला आज काम करू द्यायचे नाही हो. चला, आपली आज्ञा शिरसावंद्य. नाही करत का मग तर झालं. बरं मला सांग, मी इथे नसताना तुझा लिहिण्याचा वाचण्याचा सराव सुरू होता की नाही? का फक्त तिथे मला बरं वाटावं म्हणून निरोप धाडला होतास? तुमच्याशी कधी खोटं बोलते का मी? तुम्ही सांगितल्याप्रमाणे अग्रलेख वाचन, लिखाणाचा सराव सगळं व्यवस्थित सुरू होतं. हा म्हणजे आता मध्ये असा खंड पडायचा. का बरं? ते भामा त्यांची तब्येत अशी नाजूक हो. कधी कधी असं ते काळजी घेण्यात आणि त्या गडबडीत मग दुर्लक्ष व्हायचं. काहीही कारण नकोय ती. शिक्षणामध्ये असा खंड पडता कामा नये यशोदाबाई. अहो 2 जीवांच्या हत्या, त्यात त्यांची तब्येत महत्वाची की माझा अभ्यास? दोन्हीही. एकासाठी दुसरं सोडशील तर तिथेच अडकशील. मग प्रगती साधता कशी येणार आहे? आणि हे काही नाही, ही न शिकायची कारण आहे. ज्याला शिकायचं असतं
तो कुठल्याही अडचणींवर मात करू शिकतो. हेच याचमुळे सासूबाईंचा माझ्या लिहिण्या वाचण्याला आणि तुमच्या विचारांना विरोध आहे. मी तुमचं मन राखायला जाते, मी त्यांचंही मन राखायला जाते. होतं काय, दोन्हींकडून नाराजीची धनी मीच. काय करावं माणसानं, कसं वागावं मग? यशोदा, कधी कधी तुझ्या मनाला लागेल असं बोलतो मी, आणि मला कल्पना आहे याची. आता आजही बघ ना, खरं तर इतक्या दिवसांनी भेटतोय आपण, हा विषय नव्हता काढायला पाहिजे मी, पण बोलता बोलता बोलून गेलो. तुला निष्ठुर वाटत असेल ना मी, पण तुला दुखवावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणार नाही. आणि तू अशी रागवशील तर? नाही हो, तुमच्यावर नाही रागवले मी. माझ्या मेलीच्या ना डोक्यात एक आणि ओठावर भलतच असतं. तुम्ही तुरुंगात निघून गेलात तेव्हापासून मन बेचैन आहे अगदी. कोणाला काही सांगता येत नाही आणि मनातलं वादळ काही शमत नाही. यशोदा, काय झालं? कोणी काही बोललंय का तुला? यशोदा, काय झालंय मला सांग. घराबाहेर पडलं ना की लोक काही बाई बोलतात. मला वांज म्हणून टोमणे मारतात हो. तुम्ही तुरुंगात असताना भामाताई आणि कृष्णाला पाहिलं ना की मला माझं एकटेपण जास्त जाणवायचं. असं वाटायचं की आपल्या पदरी कोणी असलं असतं तर. भामाताईंना पुन्हा दिवस गेले आणि मी मात्र उपास तापास करून त्यांचं सुख मला बघवत नाही असं नाही हा. पण मलाही वाटतं ना हो, कोणीतरी आई आई हाक मारत माझ्या मागे पुढे खेळावं, हट्ट धरावा, मग मी त्याला खोटे खोटे रागे भरेन. मलाही वाटतं ना हो, रात्री असं चंद्राकडे बघत कोणाला तरी चिव काऊचा घास भरवावा. मलाही वाटतं. यशोदा, किती त्रास करून घेणार आहेस? हे बघ, आपण दोघं एकमेकांच्या सोबत आहोत आणि आनंदी आहोत. हे पुरेसं नाहीये का? शांत हो. बर का, तुरुंगात शिक्षेचा शेवटचा अध्याय चालू असताना एकामागून एक आनंदाच्या बातम्या येत होत्या. पण ही बातमी म्हणजे कळस अध्यायच झाला म्हणायचा. खरं तर मगाशीच सांगायची होती ही बातमी तुम्हाला, पण ते बाहेर सगळ्यांसमोर. संकोच कसला आलाय त्यात? आपले घरचेच तर होते सगळे. पण भामे, तू तब्येतीकडे मुळीच लक्ष दिलेले नाहीस. तब्येत चांगलीच खालावली आहे तुझी. आता यापुढे धावपळ बंद, आराम एके आराम, समजले? अहो मला काय झालंय, आणि आता तुम्ही आलात ना परत, आता 10 हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतंय मला. काय झालं? तू हे बस पाहू इथे. तू शांत बस भामे. आत्ताच तुला मी म्हटलं अजिबात धावपळ नको. हे घे पाहू. पडतीयस का जरा? अहो होतो मला असा त्रास अधून मधून. काकू सांगत होती यावेळी डोहाळे जरा कडकच लागलेत. त्रास फार होतोय का? ह्या वेळेस जरा त्रास होतोय खरा. अगं मग काकूकडे जायचेच ना राहायला. या अवस्थेत अशी एकटी का राहिलीस?
तब्येतीचं काही कमी जास्त झालं असतं म्हणजे नव्हे, सासूबाई सांगतच होत्या मला त्यांच्याकडे राहायला चल म्हणून, पण मीच नाही गेले. मी गेले असते तर इथे यशोदा बहिणी एकट्या राहिल्या असत्या ना, म्हणून. घ्या, मी इथे नसल्याचा ताण आणि तू केलेली खाण्यापिण्याची आबाळ हे सगळं दिसतंय तुझ्या खालावलेल्या प्रकृतीत. अहो, इतकी काही आबाळ वगैरे नाही करून घेतली मी. आता डोहाळेच असे कडक लागलेत तर मी तरी काय करू? आणि यशोदा बहिणी होत्या सोबतीला म्हणून निभावलं. म्हणूनच म्हटलं काकूकडे जायचं होतंच राहायला. पण तुझंही बरोबर आहे म्हणा, आपलं घर ते शेवटी आपलं घर. सोन्याचा असला तरी पिंजरा नकोच वाटतो पाखराला. स्वातंत्र्यासारखं दुसरं सुख नाही. हसण्यासारखं काय यात? म्हणजे आता हसणं चांगलंच आहे तुझ्या तब्येतीसाठी, पण मी बोललो त्यात काय हसण्यासारखं? अहो मग काय, आता सासूबाईंचं घर म्हणजे काही पिंजरा आहे का? तुम्ही म्हणजे कुठलीही गोष्ट आपली तुमच्या राजकारणाशी नेऊन भिडवता. मला तसं म्हणायचं नव्हतं. माझं इतकंच म्हणणं होतं, आपल्या स्वतःच्या घरात आपण किती आनंदात आणि मानसिक स्वास्थ्यात असतो सांग बरं. इतकंच म्हणणं होतं माझं. अशी खळखळून हसताना किती सुंदर दिसतेस तू भामे. तू म्हणजे आयुष्य आहेस माझं. थकल्या भागल्यानंतर संध्याकाळी ओढ लागून परतून यावं असं उबदार घरट आहेस तू. छे, आपली हरिदासाची कथा पुन्हा एकदा मूळ पदावर आलेली आहे. खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालणं म्हणजे पाय झाकले तर डोकं उघडं पडतं आणि डोकं झाकलं तर पाय उघडे पडतात. खरंय, परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली हे खरंय. बळवंतराव आपटे करतात तो त्रागा अजिबात अनाठाई नाही. आपल्या खर्चाचा ताळमेळच बसत नाही. अहो, ताळ आणि मेळ बसायला मुदला हाताशी काही लागायला तर हवं. इथे फक्त खर्चाचे आकडे वाढतायत, उत्पन्न काहीच नाहीये. हप्ते, शांत व्हा जरा. ही परिस्थिती नवीन का आहे आपल्याला? तुमची चिडचिड आम्हा सगळ्यांना समजतीये, पण जरा शांत चित्ताने विचार केला तर मार्ग निघेल, तसा आजवरही निघत आलाय. अहो, मार्ग निघेल म्हणून कसा निघेल बळवंतराव? तो काढायला हवा ना. आणि हीच तर खरी मेख आहे. आपलं घोडं तिथंच येऊन पेंट खातंय. पुन्हा 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 कितीही विचार केला तरी तोडगा निघत नाही तो नाहीच. आता 2 वर्ष झाली आपल्याला ही शाळा आणि वृत्तपत्र चालू करू. अजूनही आपल्या महिन्याचा पगार किती आहे? अवघे 40 रुपये. त्यात काय भागणार आहे? पगार वाढ व्हायला हवी. आपल्यालाही मुलं आहेत, घरदार आहे, संसार आहेत. काय करायचंय पगार वाढ होऊन? पगार आहे तेवढाच राहील. प्रत्येक वेळी तुम्ही हा विषय काढताना विसरता की आपला हेतू काय होता. राष्ट्रकार्य हा आपला हेतू आहे ना. मग 2 वर्ष हो किंवा 1 तप हो, पगार वाढायचा नाही. आपण आहे त्या पगारातच काम करायचं. हो हो बळवंतराव, तुम्ही शांत व्हा, शांत. हे पहा, एक वेळ कमी पगारावर काम करायला आमची काहीच हरकत नाही. पण आपला कर्जाचा डोंगर, त्याचं काय? मी डोंगरीच्या दिवसांवर एक पुस्तक लिहिलं. ते मी संस्थेला देतो. त्यातून जेवढं उत्पन्न होईल त्यामध्ये जेवढं कर्ज फिटेल तेवढं फिटेल. आता तरी मी एवढंच करू शकतो. हा एक मार्ग नक्कीच असू शकतो, पण हा एकमेव मार्ग नाही. आपल्याला पर्यायी मार्गाचा विचार करायला हवा. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुकाराम. अरे वा, किती गोड गळा आहे ग यशोदे तुझा. आणि हे काय, कोणासाठी विणते हे? कुणासाठी काय, येणाऱ्या बाळासाठी.
नशीबवानच आहे बाबा येणार बाळ. छान काकू मिळणार आहे बाळाला. लाडकी तर आहेच, कृष्णीच बघताय ना, दिवसभर यांच्या मागे मागे भिरभिरत असते नुसती. काकू सवय झाली होता तिची. तिचा चिवचिवाट ऐकला नाही ना तर चुकल्या चुकल्यासारखं होतं अगदी. अगं पोरी म्हणजे चिमण्याच ग. आपल्या अंगणात बागडतात, चिवचिव करतात आणि मग एक दिवस दुसऱ्याच्या अंगणात जातात. इतक्या दूर जातात की वाटतं दूरदेशी गेले. दूरदेशीवरून आठवलं, मी तुम्हाला रमाबाईंची गोष्ट सांगितलेली, आठवते? रमाबाई म्हणजे त्या विलायतेस गेल्या त्या? हो त्याच. त्यांचं काय? अगं त्यांनी धर्म बदलला त्यांचा. धर्म बदलला म्हणजे? त्या किरिस्ताव झाल्या. काय? मीही ऐकलं तेव्हा अशीच थक्क झाले होते. विधवेचं दुःख काय असतं, तिच्या जगण्यात मरण यातना काय असतात, हे तुम्हाला नाही कळणार पुरी. काकू पण या सगळ्याचा आणि धर्म बदलण्याचा काय संबंध? काय संबंध? त्या कशा कशातून गेल्या असतील याची कल्पना आहे मला. अगदी लहान वयात आई बापाशिवाय पोरकी झालेली पोर. भावाचा आधार होता तिला, पण तोही गेला. नवरा केला तोही परप्रांती, तोही पदरात एक पोर देऊन गेला. काय नशीब घेऊन जन्माला आली ही पोर कोणास ठाऊक. असं कानावर आलं होतं की त्यांचा नवरा कुठल्या इतर जातीतला होता म्हणे. अगं पण पुरुष जातीचाच होता ना तो. निसर्गाने दोनच जाती निर्माण केल्या, नर आणि मादी. मग तो मनुष्य प्राणी असो किंवा जनावर, निसर्गाने दिलेल्या दोनच जाती. इतर जाती माणसाने निर्माण केल्या. तुमची पुस्तकाची कल्पना मला फार आवडली आगरकर. खरं पाहता माझ्याही डोक्यात आता त्याच संदर्भात विचार सुरू झालाय. खरंच करावं आपण हे, असंच काही करावं. म्हणजे असा एखादा उपक्रम हाती घ्यायला हरकत काय? पण हो, तुम्ही आता जरा घराकडे लक्ष द्या. नाही म्हणजे तिथे जबाबदारी वाढली आहे तुमची. अहो तिथली जबाबदारी वाढते म्हणून काय इथली जबाबदारी झटकून चालेल का? अहो नाही, तसं नाही म्हणत आहे मी. आपण प्रयत्न करतोच आहोत ना. आणि जोवर आपण एकत्र आहोत तोपर्यंत मृत्यूची छाती नाही आपल्यामध्ये अडथळा निर्माण करून आपल्याला घाबरवण्याची. समजलं? आता कसे बोलला 16 आणि पण पुस्तकाचं काम आलंय कुठवर? पहिली आवृत्ती वाचण्यास उत्सुक आहे बरं. आता तुम्हाला वाटेल काकूचा काय हा अवतार. जाऊ दे. यश दे, जरा 2 घूट पाणी दे. घशाला कोरड पडलीये माझ्या. हो. हे बघ, गप्पांच्या नादात ज्या कामासाठी आले ते विसरलेच. बळवंतराव आणि गोपाळराव कधी येणार आहेत? काही कल्पना नाही. मध्यंतरी खटल्यामुळे सगळी कामं रेंगाळली ना.
त्यामुळे स्वारी अलीकडे सतत कामातच बुडालेली असते. ना घरी यायची शुद्ध ना खाण्यापिण्याची. पण तुम्ही मला सांगा ना, मी घालेन की यांच्या कानावर. तुला सांगायचं असतं तर तुझ्या नवऱ्याची चौकशी कशाला केली असती? तुलाच सांगितलं असतं ना. म्हणजे पाहिलंच नाही यशोदा वहिनी, म्हणजे आता जी काही कामं सांगायची ती सुद्धा थेट यांच्याकडेच. आपल्याला काही म्हणून सांगायचं नाहीये. होयच मुळी. माझे काम तुमच्या नवऱ्यांकडे आहे आणि ते आल्याशिवाय काय मी सांगायची नाही. बर,